नमस्कार मंडळी. हास्याचं लखलखतं चांदणं घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे. तुमच्या अटेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यकथा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. आणि मंडळी आता स्वागत करूया आपल्या हास्य नभांगणातील सगळ्या विनोदी ताऱ्यांचं, अर्थात हास्यरथी महारथींचं. कौतुकाच्या आकाशगंगेची सैर घडवायला सज्ज आहे दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. ब्युटिफुल, कूल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. मंडळी आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत बॉईज 4 या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम छोटा पॅकेट बडा धमाका पार्थ भालेराव. हरहुन्नरी कलाकार प्रतीक लाड. महाराष्ट्राच्या यंग जनरेशनची क्रश रितिका श्रोत्री. बॉय नेक्स्ट डोर अभिनय बेर्डे. या सिनेमाचा यंग अँड डॅशिंग डिरेक्टर विशाल देवरुखकर. आणि या सिनेमाचे निर्माते लालासाहेब शिंदे सर. सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, शालू आणि मालू या इरसाल बहिणींची जोडी पोचली आहे सिनेमा बघण्यासाठी. चला तर मग सज्ज व्हा सिनेमामध्ये एक वेगळाच विनोदी सिनेमा अनुभवण्यासाठी. जो दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. पांडुबा, अरे कशाच्या नावाने एवढा खाकार तुझला? खोकला लागलाय हो. आणि बायको पण आजारी आहे. अरे मग डॉक्टरकडे जा की. नाही ना, पैकच नाही ती. हा 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 बर. अरे हा ना, अरे तू बोलला म्हणून पिक्चर बघायला आलो, तर पिक्चरची अख्खी स्टोरी का फोनवर सांगतो का रे आता? आणि बाय ना बाटोड मारू बाटोड. अरे ती टूथपेस्टची ॲड चालू झाली रे. अरे त्याच्यातली पोरगी गैरी बारी आहे ना, काय चमचम चमकतात बाप दात तिचे. फालतूपणा करू नको. चल चल चल. ये हळूहळू ये. चल चल. अंधारात दिसत नाहीत ना. अंधारात दिसत नाही काय तुला? अंधारात डोअर कीपर बरा दिसत होता. माझं लक्ष होत तुझ्याकडे. हॅलूच प्रेमाचा जाल टाकून बघितलं, अडकला तर अडकला. बरोबर बसलो. काय एसी लावला नाही वाटत या लोकांनी. बिल भरली नाहीत वाटत. नाही गरम होत आहे अगं. एसी लावलेला आहे पण आपण दोघी लयच हॉट आहे ना. मालू घामपूस घाम ग माझी मालू. ऐक ना, काय ग, मी इकडे बसले तर मला ना जरा सुटसुटीत वाटेल पाय सोडायला. त्याला विचारू. विचार. ऐकणारा दिसतोय. विचार. ये हँड्स काय बोलू? हँड्समिट काय बोलू? आहो आहो. मी इकडे बसू म्हणजे मला असं त्या तिला तिकडे बसू दे ना, म्हणजे पाय पसरून बसता येईल तिला. ठीक आहे आजी. बस चष्मा पडल हळू. मला कुठे आहे चष्मा? मग आमच्यात कुठे आहे आजी? ठीक. मी मालू आणि मी शालू. आम्ही दोघी बहिणी वाटत नाही पण आहेत आम्ही. मी साच्या मी बसायचं. थँक्यू. इट्स वेलकम. श्याम.
ती बघ त्याच्या बाजूला बसलीये ती बघ. तिचा चेहरा बघ हा बाजूला बसलाय म्हणून कसा फुललाय तो. फुलणारच. तुझ्या हाताचा कोपरा लागण्यापेक्षा तिच्या हाताचा कोपरा लागला तर चेहरा फुलणारच ना. काय सांगशील मालू? आजी आजी काय ग? माझा चेहरा खुलला नाहीये, असाच आहे. प्रसन्न आहे माझा चेहरा. सॉरी उगाच काहीतरी बोलू नका. नाही आम्ही आमच्यात बोलतोय ना. आणि ए बाय माझे असं कोणाचं बोलणं चोरून ऐकायचं नाही. हा चोरून आजी इथे ऐकू येतंय आम्हाला. येतय काय? तुझ्या नरड्यात नुसता भोंगा लावलाय जरा. आजी, हळू हळू हळू. सॉरी पिक्चर बघा ना. काय ग शालू? काय ग मालू? तुला काय वाटतं यांचं जुळल? नाही जोडा जरा बरा दिसतोय. हा नाही ग. बाहेर एकत्र फिरायला गेल्यावर बाप पोरीला फिरायला घेऊन गेलाय असं वाटते. मालू हल्ली कोणाचं कुठे जुळेल काय सांगता येत नाही. नाही ग हल्ली काय पैसा बंगला गाडी मिळाली की चालली माझा सोनू माझा म्हणू. नाही ग याच्याकडे बघून वाटत नाही याच्याकडे पैसा गाडी आणि बांगला असेल. फाटक्या दिसतोय चेहऱ्यावर. डोक्यावर तर बघ दुष्काळच पडलाय त्या. नाही मला पण नाही वाटत त्याच्याकडे पैसा असेल असं. पैसा असता तर ते केस रोपण नसते केले त्यांनी. तो महाराष्ट्राची हास्य जत्रा मधला तो कोण ग? तो थुलथुल आहे ना जाड्या निसता खांडेकर. त्यानं केलाय बघितलं थुलथुल. गप ग तू बोलतेस त्याला थुलथुल. हा मोठी. हा आणि तो त्या टाकल्याने पण नाही केलाय. त्यातल्या तो समीर चौगुलेने नाही केलाय रोपण. नाहीच पण नाही ग त्याचा रिझल्टच नाही. काय डोक्यावर असं वाटतं ते डोंगरावर गवत नाही फुटतात अशी डोक्यावर गवत फुटल्यासारखी वाट. हो आजी आपलं ताई 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 नका ना काही बाई बोलू. आमचं चाललं होतं ना त्याच्यामुळे. इथे स्पष्ट ऐकू येतंय आजी. ऐकू येतंय काय? येतंय. आम्ही ना हळू बोलण्याचा प्रयत्न करतोय पण मोठ्यानेच ऐकू येत असेल. पण ऐक ना आम्ही बोलतोय ते असं तुम्ही पण कान देऊन ऐकू नका ना मग. अरे कान देऊ म्हणजे काय? कान काढून असा तुम्हाला देतोय मग ऐकतोय तसं नाहीये ना. हो ऐकू येतं ते आपोआप. ओ सॉरी हा यांच्या कॉमेडीसाठी सॉरी. हे कान देऊन बोलले तर तू बोलला कान. सॉरी आजी आजी पिक्चर बघायला आलायत ना. पिक्चर बघा ना. आम्हाला बघू द्या प्लीज. सॉरी अरे देवा. नुसतं म्हणजे नाही तर काय सारखं भुणभुण कानाची. हा ना ये काय आपण मान देतोय तर जास्तच करताय. कॉन्सन्ट्रेशन होत नाही ना हा ना. पिक्चर बघताना कसं. म्हणजे अवघडच आहे. एक गुण जुळलाय. काय ग शालू? काय ग मालू? तुला काय वाटतं यांचं किती वर्ष टिकल? 25 वर्ष टिकल की 50 वर्ष टिकल? मला तर वाटतं 2 तासात मोडेल यांचं. कशी मगाशी वस्कन अंगावर आली बघितलीस माझ्या. हा शाने कुठली नाकावर तर बघ भाड्याने राग घेऊन फिरते असं वाटतंय. हा कशी वाट. ओ आजी हळू हळू. सॉरी आजी जरा गप्प बसा ना. तुम्ही भिंग घेऊन आलायत का माझं नाक बघायला? नाही बाय आम्ही नाही ना नको ना मग जाऊ. असेल मी रागीट असेल. हा माझ्यापेक्षा रागीट असेल तर काय कराल? आपण मी नाहीच आहे ना रागीट. माझ्या काही समज. आणि हा एखादा जोरात बोलला तर मग मी जोरात बोलेल बुवा. मला कळतं कोणाशी कसं वागायचं ते कळतं मला. मला कळत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? नाही तसं काही बोललोच नाही पण मी. तुमच्या म्हणण्याचा अर्थ तोच होता. अरे तसं नाही बोललो मी. नाही तसं मला मोठ्याने बोलायला वेळ लागलाय का? मग मला वेळ लागलाय का? वेळ लागलाय.
अरे भाई थांब ना. ए बाबा काय सिमेंट मधनं आलेला गुलाब आहे. तू थांब ना जरा. शांत राहा ना जरा. डिसेंट्री ठेवा जरा. काहीतरी थिएटर मध्ये आलाय ना तुम्ही. सॉरी मी शांत बसले होते. सॉरी. पिक्चर बघा ना तुम्ही. ते घरची भांडणं घरी सोडवा. इथे नका सोडवू बाई. थिएटर आहे नाही. अरे आम्ही नाहीये नवरा नाही बायको. दादा. आम्ही एकमेकांचे कोणीच नाही आहे. कोणीच नाही, मग आम्ही कशाला ओळखत. भांडताय भाई. थिएटर मध्ये कोणीच नाही ना. पिक्चर बघा ना भाई. ओळखत पण नाही actually. सॉरी 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 नका ना यार शॉर्ट देऊ. मग हो, हो. चाललंय हो तुमचं. ताई कशाला आमचं नातं जोडताय बिनकामाचं. घेणं देणं झगडे लावताय. सॉरी आम्ही का- काय- आमच्यामध्ये बोलत होतो. सॉरी तुमच्यामुळे आजी आम्हाला ओरडताय. थांबा ना. सॉरी हा. सॉरी सॉरी. सॉरी सॉरी आवरच आलं. सॉरी. ये शालू. काय ग मालू. आता बघितलंस लगेच नवऱ्याची बाजू घेतली ती. समजूतदारपणा पाहिजे हा एकमेकांमध्ये. तरच एका वर्षाच्या आत पालना हलल त्यांच्या घरी. नाही नाही मला तर वाटतं अजून 2 वर्ष तरी फॅमिली प्लॅनिंग करतील ते. हो? त्याच्याकडे बघ तरी. पत्रावली लावायच्या आधीच पंक्तीला बसणारा वाटतोय. हम दो हमारे सोसो. हे पण पोरग बिर्ग झालं तर ना तिच्यावर गेलं पाहिजे. हा ह्याच्यावर गेलं तर कोण लग्न करणार त्या गोट्यांशी. पोरांची नावं पण सोपी ठेवतील. 1 गोट्या 2 गोट्या. काय ग मालू तुला काय वाटतं याला किती पोरं होतील. मला वाटतं याला बॉईज 4 होतील. गुच्चू पठाणा माझे पोर आहे ते मी बघून घेईन. त्यांची काळजी तुम्ही नका करू. फालतूपणा लावला नुसतं. नाही तर काय बघून घेतील. तिला पण विचारलं पाहिजे ना. 9 महिने पोटात वाढवणार आहे ती का शायनिंग म्हणून वाढवणार आहे पोराला. अरे तिला कशाला विचारायचं. मी बाप आहे मी बघून घेईन. 1 मिनिट. बघून घेईन म्हणजे काय उपकार करणार आहे. आईचे काही कष्ट नाहीये. 1.5 महिने बाळ पोटात वाढवून बघा मग कळेल. अरे मी कशाला वाढवू. माझा काही संबंधच नाही ना. वा वा वा. अरे काय. क्या बात आहे. आता संबंध नाही. आता बॅक फुटला गेला. अरे पण मी फ्रंट फुटला कधी आलो होतो. अरे गप्प बस रे. तुमच्यासारखे पुरुष आहेत ना नतद्रष्ट म्हणून बायकांना त्यांचे हक्क मिळत नाहीत. कळलं काय. बायकांची घुसमट होते. काय बोल. ए भाई ए नारी शक्ती थांबते काय जरा. का मोर्चा घेऊन जा कुठेतरी. इथे कशाला आली आहे. हे कसं बोलतात बघा ना. अरे हे कसे बोलतायत म्हणजे किती वेळ झाला तुम्ही भांडताय. बायकांचे हक्क मिळेल. बायकांचे घातले हाके. डिसेंट्री तेव्हा थिएटर मध्ये आहोत आपण रे. काय काय डिसेंट्री ते आता डिसेंट्री. शब्द सांगतोय का पिक्चर बघतोय. सॉरी सॉरी. मगातपासून चाललंय त्यांचा तू मावशी. किती बोलतोयस रे. हा जरा जिबेला लागाम घाल तुझ्या. मावशी जरा- बोलतोयस ते. हा तुझ्या बाजूला बसलाय म्हणून ह्यांच्यावर कशाला राग काढतोय. मावशी आपण याच्याबरोबर आलेलो नाही. आपण एकटा आलोय. बरीच लोक थिएटर मध्ये एकटे आले स्वतःचे पैसे घालून. काय सगळे काय जोड्यानी नाही आले. तुम्ही लावत बसलाय त्या मागासपासून. पिक्चर बघू द्या आरा. मला पण काही येड नाही लागले तुझ्यासोबत यायला. मी तर हिच्यासोबत आलोय. बघ बाबा बघ त्याला पण पोरगी पटली. बघ हा सांगतोय मोठा. मला तर तुझा चेहरा बघूनच इथं भुवया कापलेस ना ते बघूनच कळतंय. पोरी तुझ्यावर विश्वासच ठेवत नसतील. मावशी. तुझ्या तर डोळ्यात बघूनच कळतंय हा काय पिक्चर बघणार नाही. पोरगी येत नसेल तुझ्या बरोबर. नाही मावशी आपण अशी एक चुटकी वाजवली ना अशा पोरी धावत येतात आपल्याकडे. अरे आंबा वाजव वाजव मला बघू दे किती पोरी येतात ते. हा? आता का रे. हा, आता काय भात लावलाय बोटाला सटक तुझी काय. हा बघू दे ना मला कशी वाजते तुझी ती चुटकी. जाऊ दे. जास्त बोलू नका मावशी. जाऊ द्या. मी बोलणार. मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही सांग
शांत. ए बाबा तू बस ना तिकडे शांत बस ना अरे माझा काय संबंध तुझ्यामुळे आपल्यावर आल्या ना त्या मावशी मी काय बोललो आजी जरा आजी शांत राहा ना शांत राहा पिक्चर शांत राहा आई प्लीज शांत राहा रे ते बघा ना प्लीज 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 आता पिक्चर गेला भाई काय ग शालू काय ग मालू बायकोचा बैलच दिसतोय ना ती पण बघ कशी मारक्या म्हशी सारखी येते उठ तिथे उठ आणि बस तिथे बस करत असेल त्याला नाहीतर काय घरामध्ये सासूवर पण नुसती वाचवत हिच्यामुळेच एकाची 2 घरं झाली असतील आजी बस आता गप्प मगाचपासून तुमच्या वयाचा मान ठेवते म्हणून मी गप्प बसले आता गप्प बसा आजी एक मिनिट मी एकाची 2 घरं करते का मी कशा आई वडिलांनी संस्कारच नाही केले माझ्यावर बायकोला सांभाळ अहो, नाही आहे ना बायको मी आजी नाही आजी शांत 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 गप्प बसा ना जरा शांत शांत मी कशाला कोणाशी लग्न करू एक मिनिट कोणाशी पण म्हणजे मी कोणाशी पण आहे मी तुमच्याशी बोलतच नाही हा नाही मी मी असंच येडगाते आहे बुवा मी मी असं नाही म्हटलं नाही म्हणजे तुमच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे मग मी काहीच म्हटलेलं नाही नाही. काय तुम्हाला- समजता काय तुम्ही मला मी काय लुल्लू लुल्लू आहे लुल्लू लुल्लू आहे मी बरं आहे तुमची ही इच्छा असेल ना हा. तर तुम्ही लुलुलुलु आहात तुम्ही फुलुलुलु आहात तुम्ही लुलुलुलु आहात ए अरे तुम्ही बाईने चिप्पड तोंडे गप्पा बसा. अगं मला काय पण अरे एक मिनिट मला बोलायचं हे अगं नाहीये. ए बोटक्या नाकाची तुम्ही अगं ढेकूळ तोंडी तुला ढेकळात फेकलं ना ढेकूळ कुठला तू कुठली ते कळणार नाही दलिंदर तू काय मला तुम्ही हे काय काय हे सांड फुगलेले सांड हा आहे मी सांड आणि तू कोण आहे कोण मोठी जागीरदारी नाही का तू काय जागीरदारी? हा, जागीरदारी मी जागीरदारी नाही. अरे तुला एखादा आहे ना एखादा खंगरा मंगरा डांगरा भेटेल नवरा हा तो बी भेटला तर नशीब समज तू मिळेल मग मला हा, मग मिळेल तर काय तुम्हाला मिळेल? पण पटवू शकते कळलं ना मला हिड. हुड काय हुड बितडावरची पाल बरी का तुझ्यापेक्षा मग घ्या तिला छाताडावर आणि करा लग्न मला नाही करायचं बोलते पालीशी लग्न कर म्हणून त्याच लायकीचे आहेत कळलं ना लायकी- भांडण एक सुरू केलं आता नाही गप्पा बसणार लायकी मी. काढायची नाही लायकी काढायची नाही माझ्या मी आधी काढणार. सांगतो अशी कशी लायकी काढता मी काढणार तुम्हाला काय करायचं ए अरे नीट राह ना तू मला नीट राहायला सांगतोय मी नाही राहणार अरे बावळटपणा नको करू इथे आलेल्या सिंगल मुलीला तुम्ही पिक्चर बघून देणार आहात की नाही मला पिक्चर बघू द्या काय काय टवळे भाई थांबे मला पिक्चर बघू दे ना माझे पिक्चर सोडले मला पिक्चर बघू दे ना तर झिंचा उपटीन तुझ्या बघत बस काय तू बघत बस पिक्चर मला बघू दे मला ह्याच्या बाजूला बसायचंच नाही बस जा 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 अरे भाई अरे अरे भाई जा ना तुझी बायको तिकडे जाते काय आज मी आहे की नाही तुला अरे माझी बायको नाही येणार अरे लग्न करणार तिच्याशी आणि घरी जाऊन भांड मला पिक्चर बघू दे कळलं पिक्चर बघू दे मला पिक्चर बघू दे. बाय माझे काय ग हल्लीच्या प्रेक्षकांमध्ये तर काय संयमच नाही राहिला हा? अरे धल्ल्यांनो तुम्ही आग लावली तुम्ही काडी लावली आग लावू तमासा पाहू आता साळसूट सारख्या नाटक करताय ए भाई काय बोलला रे बडे बुजुर्गला तू काय बोलला आता इथे धल्ल्या बोललो धल्ल्या काय बोलला बोललो लाज वाटते काय तुला मोठ्या माणसांना असं बोल तू बाहेर चल तू बाहेर ये अरे नको रे तू बाहेर ये बाहेर ये तू अरे नाव मार काय तुझं खाशील बाहेर रे. ये बाहेर ये अरे तू मार खाशील मारणार मी मार मला मार ना तू अरे येतात तू बाहेर चाललो नाव नेमन राह ना सांगतो तू. नाही नाही अच्छा, नाही चल, मला चल, सांगू अच्छा, नको, चल, तुला चल बघतो बाहेर. मी. बाहेरच चाललोय का? बाहेर चाललोय का इथे वा 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 आग लावू तमाशा पाहू नावाचा हा चित्रपट भारी होता मस्त सोनाली ताई तुला काय वाटतं या शालू मालूंविषयी काय म्हणणं आहे किती कळ लाव्यात यार तुम्ही म्हणजे अशक्य तुमच्यावरून नजर हलत नव्हती एकतर आणि किती त्रास द्याल दुनियेला मला असं फार बरं वाटतं की मी आले नव्हते किती बरं झालं या सिनेमाला कारण मी जे भांडले असते म्हणजे चेतना जणू तू माझा आत्मा तुझ्यात आला होता की गप्प बसा ना बायांनो श्याम तू जगातला पहिला मला माहिती असलेला माणूस आहे जो एखाद्या मुलीच्या चमकणाऱ्या दातांवर फिदा झालाय ढेकूळ तोंडी हे मी मनात म्हणणारच आहे एखादीचा राग आल्यानंतर आता फार छान आणि सगळं छान चाललं होतं विराज नॉनस्टॉप पॉपकॉर्न खात होता पण प्रियांका काही बोलली नव्हती आणि जोपर्यंत प्रियांका बोलत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही मी तुझी सॉलिड फॅन आहे प्रियांका तू
काय कडक परफॉर्मन्स देतेस तू दरवेळेला. गप्प बसलीस पण त्याच्यानंतर जे सुनावलेस धमाल आली. सुपर्ब शालू मालू, सुपर्ब. सई. खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. या आज्या खूप आवडतात आणि तुम्ही दोघी हे जगता. तो एक जो असतो काळ त्याच्यात तुम्ही जगता. म्हणजे सगळंच येतं तुमचं आयुष्य येतं डोळ्यासमोर. मग ह्याच्यानंतर घरी जाऊन तुम्ही काय कराल हे सगळं आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. मजा येते. मस्त टीमवर्क होतं. परफॉर्मन्स एन्जॉय केला नेहमीप्रमाणे. धमाल आली. मंडळी, आपल्या सगळ्यांचे लाडके गाणं पोपट सुमारिया चौघुल्या सज्ज झालेत एक शागिर्द घडवण्यासाठी. चला तर तुम्ही सज्ज व्हा हास्याचे विविध राग अनुभवण्यासाठी. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. दत्तू बेटा, माझं जे गुरुकुल आहे त्यातला तू पहिला विद्यार्थी. आजपासून आपण ऍक्च्युअल गायनाला सुरुवात करणार आहोत. आजपर्यंत तुला इतर माहिती मी दिलेलीच आहे. हो गुरुजी. रिपीट कर माझ्या मागे. हे नको ना करू. हे गाण्यातला प्रकार आहे का मला सांग. नाही की नाही. मग फू कशाला करतो. नाही. असं कोणी गायक दिसलाय असं म्हणताना दिसलाय. नाही की नाही. नाही नाही. हे हा नीट रे नीट बघ ना दत्तू. हा सा लक्ष दे रे बाळा. तुझं 4 दिवस झाले येतोयस की नाही इकडे तू गुरुकुलच्या ह्या क्लासमध्ये. मग ग्रो हो ना जरा. नाही रे. आधी स्वतःला येतंय का ते बघा मग दुसऱ्यासनी शिकवा. गप्प बसायचा. शांतपणा करायचा. शांतपणा करायचा नाही. सांगून ठेवतोय. काय बघतोयस बाळा. काय बघतोयस. गुरुजी, तुमच्या डोक्यावरचा एक केस तोंडात जातोय तो बघतोय. वेडायस का रे. हो मज्जा वाटते गुरुजी. अरे मज्जा तुला सूर लावण्यात वाटली पाहिजे. अशी कशी मज्जा येते मला सांग. आपल्या ज्या सोनाली कुलकर्णी आहेत त्यांना सगळ्या कलाकारांचं पोट भरण्यापेक्षा जर स्किटमध्ये मजा यायला लागली कसं चालेल मला सांग. काय येतात त्या इकडे. त्यांचं मुख्य काम काय आहे की बाबा सगळ्यांना बाबा मोदक साजूक तूप पुरणपोळी लाडू हे खायला घालणं. आणि मग खायला घातल्यानंतर चला मी येते. अरे बसतेस का. हो बसते. असे तर बसता. हो की नाही. मग त्यांचं मुख्य काम ते नीट करतात की नाही. तुझं मुख्य काम काय आहे. डांगेचं ऐकणं. बाळा तुझं मुख्य काम आहे गाणं ऐकणं गाणं शिकणं. लक्षात आलं. स्वर ऐकणं स्वर शिकणं. बाळा तुला माझ्यासारखा मोठा गायक व्हायचंय की नाही. व्हायचंय. कशाला चपला खायला होय. गप्पा बसायचो. मध्ये मध्ये बोलू नकोस. या काय मध्ये मध्ये बोलू नको. या चपला हित कशा पाहिजे ठेवली ती. हित जागा आहे चपला ठेवायची. माझं घर आहे कुठेही ठेवून चपला. तुला काय करायचंय. मी चपलांचं मालक आहे. तुमच्या चपला आहे ती वय. हो. काय खोटारडा माणूस आहे. एकदा मागे एका कार्यक्रमाला गेलता रेकत होता तेव्हा समोरच्या माणसाने चपला हाणल्या ती. तर या स्वतःच्या चपल्या आहे ती वय. एक छोट्या बापवराचा बूट उचलून आणला एक दुसऱ्या माणसाची चप्पल. एवढूसा तर पाय आहे तुमचा. 11 नंबरची चप्पल घेऊन आले वय मला सांगतायसा. लक्ष दे. मागे काय बघतोस. लक्ष दे. गुरुजी कुठे बसले तुझे. चोरून आणल्या लक्ष द्यायचं बाळा. माझ्या मालकीच्या चपला आहेत म्हणून. आज जा का तू. आज जा तू. गरज नाही तुझी. तुझं काम झालं असेल तर आज जा. झालं नसेल तरी आज जा. काही गरज नाही तुझी. आज जा. मी बघतो काय. शिकवायची गरज नाही. निघ चल. नाही जात म्या. जा म्हणो हे जा. माझं काय ते. चल जा चल. म्हटलं डोक्याची मजा. गुरुकुल सुरू आहे माझ्या इकडे.
लक्ष द्यायचं नाही बाळा. तुला माझ्यासारखं मोठं गायक बनायचं की नाही. आणि हे बघ, हे माझं जे गुरुकुल आहे त्याच्याबद्दल तुझ्या शाळेत सांग. हा, ग्रुप बीप मध्ये टाक, कळलं का. पण तिथे गाणं पोपट आहेत तर ते गाणं शिकवतील. हा, अगदी थोडीशी फी घेईन मी. हा, पण नीट गाणं शिकवेन, कळलं तुला. सांगशील ना नीट. हो गुरुजी. अरे बाप रे. गुरुजी हा, नाही नाही जा. येडायस का रे. मग जाताच होतो ना, मला कशाला अडवलंस मग. नमस्कार. प्रणाम. नमस्कार. प्रणाम प्रणाम. या 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 या. पंडित काढटोपण इथेच राहतात का? काढ टोपण नाही, गाणं पोपट. मी पेन आहे का काढ टोपण करायला. या 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 या, स्वागत आहे तुमचं. या या या. बस बाळा बस. ये बस. माझ्याकडे गाणं शिकायला आली आहेस ना तू. बस. नव्हे नव्हे, मी तुमच्याकडे गाणं शिकावयास नाही आले. मी माझ्या गुरुमा शेवंता यांच्याकडे गाणं शिकावयास आले आहे. गुरुमा 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 गुरुमा. अगं राहू दे ग पुरी, राहू दे राहू दे. एक मिनिट. हे उभे राहा, उभे राहा, उभे राहा. ओय ओय, इकडे. तू ह्यांच्याकडे गाणं शिकायला आलीस. हो हो. हिच्याकडे. हो. का. या आमच्याकडे कामाला येतात. मग हे काय कारण आहे गाणं शिकण्याचं. नव्हे नव्हे, या आमच्याकडे कामाला येतात तेव्हा त्या गुणगुणत कामं करतात आणि त्या इतकी सुमधुर गाणी गुणगुणतात की ते गाणी ऐकून माझे आई वडील प्रभावित झाले आणि म्हणाले तू यांच्याकडे जाऊन विद्या ग्रहण कर. माझे वडील तर हे देखील म्हणाले की कधी कधी एखादा गानपंडित देखील सुमार या दर्जाचा असू शकतो आणि एखादी कामवाली देखील अव्वल दर्जाची गायिका असू शकते. खरंच मी तुम्हाला शरण आले आहे गुरुमा. राहू दे ग. तुझ्या बापाने डायरेक्ट टपली मारली मला. हे बघ, तू चुकीच्या ठिकाणी आलेली आहेस. तुला गाणं शिकायचंय की नाही. तू माझ्याकडे यायला पाहिजेस. आणि शी इज जस्ट अ मोलकरीण. तुला जर भोचकपणा शिकायचा असेल, उद्धटपणा शिकायचा असेल तर तिच्याकडे जा. तू माझ्याकडे यायला पाहिजेस ना, कारण गान पंडित मी आहे. इथे माझं गुरुकुल आहे. मी किती फिर 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 लावली हो. हा, हे बघा, ही आहे का नाही, ही माझी स्टुडंट आहे. आता 9 ते 10 सकाळी मीचा कल्लास घेणार आणि तो बी तुमच्या घरात. अरे पण तुला कुठे येतं गाणं. तू मोठी शिकवतेस तिला. तुला कुठे येतं. मी लावणी शिकवणार आहे तिला. लावणी शिकायला ना सुरांचं ज्ञान लागतं. एवढी सोपी नाही लावणी, कळलं का. तुम्ही तुला काय कळतंय. मला सगळं कळतंय. मी तिला इथं शिकवणार. एक मिनिट. माझ्या घरात तू कशी शिकवतेस. माझी परवानगी न घे. तुझ्या बापाचं घर आहे. बापाचं घर आहे का तुझ्या. वय माझ्या बापाचं घर आहे. काय करणार आहे तुम्ही. अंगावर यायचं नाही. या घराचा भंडारदारा माझ्या नावावर. 7-12 म्हणते ती. या घराचा 7-12 माझ्या नावावर आहे. माझ्याशी बोलताना आवाज चढवायचा नाही. चढवणार. काय वाकडं करणार आहे तुम्ही माझा तवा. चल चल बस. चल कोपऱ्यात चल. शिकवणी घे. चल. दुर्लक्ष कर. तू नको. तू बस इकडे. तू बस इकडे. शेपूट घातली लगेच. एवढं पेदरट आहे. कोणला बी घाबरतय. माग तो कुठला रामसेचा कुठला चित्रपट आहे तो पुराणी हवेली. ते बघून 4 दिवस तरतर कापित होत. एक मिनिट. गुरुजी. नाही मी पुराणी हवेली नाही. पुराणी हवेली बघून घाबरलेलो नव्हतो मी. मी ते गौरव मोरे, शिवाली, चेतना आणि ईशा यांचं सेल्फ डिफेन्सचं स्किट बघितलं होतं. बापरे, आठवलं तरी. वनिताचा अभिनय. काय झालं बालका. तुझ्या चेहऱ्यावर गिल्ट का. त्या स्किट मध्ये तू पण होतीस. मूळ मुद्दा काय आहे. मी घाबरतो कुणाला हा मूळ मुद्दा नाहीच आहे. माझ्या घरात माझ्या परवानगी शिवाय तू क्लासेस कसे घेऊ शकतेस हा मुद्दा आहे. 6 महिने पगार दिला नाही तुम्ही माझा तुंबवून ठेवलाय. मी पगार देणार आहे. मी नाही घर चालवायचं मी. अरे पण मी नाही म्हटलं का पगार मी देणार आहे. एक मारा तोंडावर माझ्या पैसे. फक्त मानतो ना पगार कशाला पाहिजे. एक क्षण. तुम्ही आता बोललात पैसे, त्याच्यावरनं आठवलं वडिलांनी तुमचे शुल्क पाठवले आहे 600 रुपये. 600 रुपये महिन्याचे. नव्हे परसत्र 600 रुपये. हे 14 मिनिटाचे 600 रुपये पाठवले तू. होय. इकडे रे. तुला मी सांगितलं होतं ना गेले 4 दिवस फी दे. बापाशी बोललास का. फी कुठे. फी दे मला. फी कुठे. आणले. हे बघा ना, आईने तुमच्यासाठी काय दिले. काय दिलंय. बघा, खारी बिस्किट. हे बघा. अरे मला चहात बुडवायला काही नाही म्हणून तुला गाणं शिकवतो का मी.
आहे की नाही मी गाणं कशाला शिकवतो हे नको देऊ मला फी दे ना पैसे दे ना मला चिंदगिरी करून झाली होय तुमची आता आम्हाला आमचं काम करू द्या हा चल ग पोरी हिथं बस कुठे? हिथं बस बस हिथं गंमत बघू हा? ये. बस हे बघ यांचं गुरुकुल म्हणे जरा यांचं गुरुकुल. शांतता शांतता ते हा, शांतता. हा हे बघ आता आहे का नाही आता पहिला स्वर लावायचा आहे तुला. हा काय लावणार आहेस हा पी लावायचा आहे हा पी लाव एक मिनिट हा कुठला सूर पी हे कुठला पी कोण लावतं माझी पद्धत आहे ती कुठली पद्धत आहे ते गाणं आहे ना व लावणी पिकल्या पानाचा ते जे गाणं आहे ना त्यातला जो पिकल्या आहे त्याचा आज ती पी शिकणार आहे उद्या क शिकणार आहे आणि परवा ल्या शिकणार आहे मग 3 दिवसात तिचं पी क ल्या पूर्ण करणार आहे ती हे बावळट तुला पिकले 1800 रुपयाला पडणार आहे 3 दिवसाचे प्रचंड महाग आहे पिकले 1800 रुपये असं झालं हे असं नसतं बाळा असंच आहे असं नसतं गप्प बसतो तुला कळतंय का काही सूरबीर काही ज्ञान आहे का तुला सारे ग म प धा नि सा हे असतात सूर हे शिकावे लागतात बघ आता कसं शिकवायचं ते हा. आपल्या गुरुकुलचा आज 5वा दिवस तुला आजपर्यंत मी वेगवेगळे राग शिकवले हो गुरुजी वेगवेगळ्या प्रकारचे राग कोणते तुला माहिती आहेत ना हो हा सांग एका रागाचं नाव सांग राग बॉम्बलास्ट अरे भीमपलास आहे रे तो बॉम्बलास कुठून आणलास राग भीमपलास दुसरा राग वीरभाई वीरभाई भैरवी राग भैरवी म्हणतात वीरभाई कोण नीट कॉन्सन्ट्रेट कर हा तिसरा राग चमन तुझा बाप चमन तुझा बाप राग नाही राग यमन आहे लक्षात आलं पुढचा राग भाग्यश्री चिकनी बागेश्री राग बागेश्री असं आहे लक्षात आलं काहीच येत नाही बाळा तुला खरंच गाणं शिकायचं ना माझ्याकडे हो गुरुजी मला गाणं शिकायचंय गुरुजी आणि बाबांनी विचारलंय की ते आजा मेरे गाडी में बैठ जा हे गाणं तुम्ही मला कधी शिकवणार म्हणून तुझ्या बाबांना सांग कळलं एवढंच सांग बाबांना तुझ्या ही बीप सांग त्यांना कळेल काय ते हा राग शिकवतो मी अरे रागदारी पाहिजे ना गाणं रागदारी गाणं पाहिजे ते मी शिकवतो तुला हा मग ते एक गणपत चल दारूला ते शिकवा हे गणपत चल दारूला हे रागदारी गाणं आहे का अरे रागदारी रे नाही नाही त्याला नाही जमत तुमच्या शिष्याला नाही जमतंय आज जरा त्याचा गोंधळ झालाय नाही आज नाही त्याला नाही जमत शिकवणारा पण धड पाहिजे ना माठ आहे आणि तुम्ही तर माठ ए तू कोण आहेस मला माहिती आहे एवढं जमायला पाहिजे होतं त्याला संगीतात माझ्याशी मुकाबला करू नकोस तू कळलं ना माझी लायकी वेगळी तुझी लायकी वेगळी माझी लायकी काढताय हो तुझी लायकी माझं काढतोय गाणं जमणार आहे होय लावणी येणार आहे मला सगळे येतं चाल सवाल जवाब येतोय तुम्हाला येतं चाल चला मग सवाल जवाब जुगलबंदी होऊन जाऊ अरे चल चला तुम्हाला खुलं चॅलेंज देते जुगलबंदी करू तू काय मला चॅलेंज द्या तुझी काय लायकी आहे तुझ्या काय शिष्याची लायकी आहे माझी लायकी दाखवते अरे तू दाखव की दाखवते की दाखव, चल. ऐका छदम नाही कमवत आणि सगळ्याला नाही लायक छदम नाही कमवत आणि सगळ्याला नाही लायक छदम नाही कमवत आणि सगळ्याला नाही लायक जगात हाय एकच गाढव समजतो स्वतःला गायक हाय का उत्तर चल मला नाही बोलायचं तुमच्याशी माझी शिष्य आहे ना व ती देईल उत्तर काय पहिला दिवस आहे तिचा ती काय उत्तर देणार येणार ती तयारीची हाय कर ग पिरिया गुरु अगं असू दे आता ऐका ऐका 4 फुटाचं हाय वांग 4 फुटाचं हाय वांग स्वतःला म्हणतो पंडित 4 फुटाचं हाय वांग स्वतःला म्हणतो पंडित सुपाराच्या तर पत्त्या नाही कुत्रा नाही पुंगीत आयुष्यात एवढा आगाऊ कुत्रा बघितलेला नाही मी अक्कस्किड गप्प बसला आता मला जॉईन झाला लगेच सगळ्यांचं असं जुळलेलं आहे सगळे ठरवून करतात चल आता का शेपुटात घातली शेपूट बी- येतोय सवाल जवाब येते वय लावणी येते मग सवाल दाखव की एखादा आम्ही देतो जवाब मला चॅलेंज देऊ नकोस मी देणार चॅलेंज मग अशी माझी लायकी काढली ना व
लायकी काढली ना आता टाका सवाल सवाल टाका मला बघायचं मी तुम्हाला करू किती शकतो येतंय. मला चालेल करा की मग हा ऐका रोज येते माझ्या घरी आणि मग शानपणा करते आणि कोणचा रे स्वतःला तू आणि मम्मा तोंडावर मग दादागिरी सरजा माझ्या घरी दादागिरी कशाला करते तू माझ्या घर असताना 7-12 माझ्या जीजी रे कोण करते आणि माझ्या घरात असताना माझ्याकडे येऊन मोलकडे म्हणून सरजा काय करते तू काय याचं उत्तर मला दे रे जीजी रे जीजी रे जीजी जाऊ रे सरजा माझ्या हा आता बोल तुमच्या शिष्याला सांगा याचं उत्तर द्यायला येते खरं हा आलंय मोठं शहाणं चल ग पिरी आपण जाऊ मी दुसरीकडे जाऊन तुला शिकवते चल 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 गरज नाही लय मोठं हा ब्रेड पण मी घेऊन जातो हे म्हणा तू कुठे चालला त्या खाली कुत्र्याला घालतो त्याच्याकडून शिकतो तुमच्याकडून नाही शिकायचं अरे मला. नको ऐक अरे वा 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 खूप सुरेख परफॉर्मन्स. सई भारी परफॉर्मन्स होता, गोड परफॉर्मन्स होता. प्रिया तू गोड दिसतेस आणि खूपच सुंदर सगळं सादरीकरण झालं, म्हणजे एकदम दृष्ट लागावं असं. समीरदा उत्तम नेहमीप्रमाणे. दत्तू डांगेंचा शिष्य म्हणून तू आणि इथला तू ह्याच्यात इतका फरक आहे आणि ते दोन्ही रोल्स तू इतके सुंदर पार पाडतोस की वा. म्हणजे दत्तू नावाची एक चाळ आहे ते अगदी सार्थकी लावतोस प्रत्येक वेळेला. मजा येते, मजा आली. मंडळी एका ऑफिसमध्ये रंगणार आहे बॉस कडून सुट्टी मिळवण्याचा फार्स. चला तर बघूया त्यात कोण कोणाला देतंय मात. जे दाखवायला मंचावर येत आहेत रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. चल चल मित्रवर्य 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 लयच काम आहे, लयच संपतच नाही. अरे जगातलं पाणी संपेल पण हे आपल्या ऑफिस मधलं काम नाही संपणार कधी. नाही ते काय आईच्या गावात मला असं वाटतं आजची रात्र आपल्याला इथेच काढावी लागते. कोणाला? आपल्याला. नाही 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 आपल्याला नाही, तुम्हाला मित्रवर्य. मला? हा मी सटकणार आहे ना. सटकणार म्हणजे? हा भाई मित्रांबरोबर पिक्चर बघायचा प्लॅन आहे आपला संध्याकाळी. कुठला पिक्चर? बॉईज 4. वा 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 नाईस चॉईस. नाईस चॉईस म्हणजे पण का? का म्हणजे पिक्चर मधली हिरोईन आपल्याला खूप आवडते. कोण? रितिका श्रोत्री. अच्छा. खूप गोड आहे मुलगी. अच्छा. कुठल्या शिरात तिला मी टाकू मला कळत नाहीये, एवढी गोड आहे. कधी भेटली ना मला आयुष्यात पर्सनल कधी भेटली मी विचार नाही तुला रितिका फ्रेंडशिप दिती का कसं वाटतं? हे यमक ऐकून थोबड नक्की फोडेल ती. ए थोबाड पडेल करा काम करा. सहाचा पिक्चर आहे आपण 4ला इकडनं चले या बाबा. मैं निकला गड्डी लेके. 4 वाजता सटकणार तू? येस सर. उद्या ऑडिट आहे माहिती आहे ना? मग बॉसला कळलं तू लवकर जातोयस तर हे गोरे गोरे बूड आहेत ना त्याला टेकस मारून फिक्स करेल इथे. माझे टेकस यू टेकस कळले. बाई आपण घाबरत नाही रे बॉसला. साना कव्वा आहे आपण बाई. शातीर लोंबडी म्हणतात आपल्याला. काय दोघांपैकी एखादे ठरव. दोन्ही आहे. मी दोन्ही आहे. असला प्लॅन बनवला ना बॉस स्वतः म्हणेल की अरे तू काय करतोय तू बाई जा आधी जा असं म्हणेल स्वतः. काय बोलतो? मग मला सांग ना काय ते मी पण येतो. मग सगळं सांगितलं तर आपण करणार काय. जस्ट वेट अँड वॉच मित्रवर्य. हॅलो हॅलो सर. हा कोण? मुन्नाचा सक्का चुलत भाऊ बोलतोय. हा सर्किट. रॉंग नंबर रॉंग नंबर. हॅलो हॅलो सर. हा कोण? मुन्नाचा सक्का चुलत भाऊ प्रथमेश शिवलकर बोलतोय सर. अच्छा बरोबर. हा मुन्ना म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये ओंकार राऊत काम करतो. एक मिनिट सर. तुम्ही पृथ्वी प्रताप बोलताय ना? हो हो मी पृथ्वी प्रतापच बोलतोय. कोण म्हणाला तुम्ही? मुन्ना म्हणजे कोण? ओंकार राऊत. हा राईट राईट ओंकार राऊत. अच्छा त्याला घरी मुन्ना म्हणतात. बरं हो सर. नाही पण मला का फोन केला त्याला करायचात ना? नाही ऍक्च्युली सर तुम्हालाच फोन करायचा होता. बरं काय झालं? ऍक्च्युली सर एक वाईट बातमी आहे सर. अरे बापरे काय झालं? सर मुन्नाचे काका वारले सर. अरे बापरे मुन्नाचे काका म्हणजे ओंकार राऊतचे काका वारले? हो हो. आणि एक मिनिट म्हणजे म्हणजे तुम्ही सख्खे चुलत म्हणजे तुमचे बाबा वारले? सर
एक मिनिट काम डाऊन आय एम सो सॉरी फॉर युअर लॉस. पण सर तुम्ही त्याला फोन करा, ओंकारला फोन करा आणि सांगा. नाही सर, ओंकारला नाही फोन करू शकत सर. का? काका मुन्नाच्या खूप जवळचे होते. काका मुन्नाच्या मुन्ना काकाच्या अंगाखांद्यावर खेळला होता. तर त्याला डायरेक्ट सांगितलं त्याला धक्का बसेल ना सर. म्हणून सर प्लीज तुम्ही सांगाल का? म्हणजे तुम्ही समोर असाल तर तुम्ही सावराल ना सर त्याला. मी सांगायचं? हो सर. नाही हे फार मला फार ऑड जाईल हे. प्लीज सर, काकांसाठी हे तरी करू शकता तुम्ही सर. अरे बापरे. बरं मी त्याला सांगतो तसं मी त्यांना. पण मग आणि अजून एक रिक्वेस्ट होती सर. येस प्लीज बोला. मुन्नाला तुम्ही सोडू शकाल का? नाही म्हणजे तो म्हणत होता ऑफिसमध्ये ऑडिटचं काम आहे, 3 दिवस आता मी घराचं तोंड सुद्धा बघणार नाहीये. पण सर प्लीज तुम्ही सोडा ना त्याला. यू डोंट वरी. काकांची अंत्ययात्रा निघणार नाही सर. काळजी करू नका, मी त्यांना पाठवतो. हा सर, कसं आहे, आले देवाजीच्या मनात ते आपले काही चाले ना. आणि शेवटी देव जो आहे तो आपण किती डिसेंट ग बाई, चालला सांगायला. कसं सर? अरे बापरे, एवढं? बर. मिस्टर राऊत. मिस्टर राऊत. बापरे. मिस्टर राऊत, काय झालं सर? आय एम सो सॉरी, माझं लक्षच नव्हतं. मी कामात एवढे व्यग्र होतो ना सर, काय मला खरंच कळलं नाही सर. कंट्रोल शिफ्ट मध्ये आयुष्य एवढं डिलीट झालं ना सर, नवीन गोष्टी एंटरच करता येत नाही आयुष्यात. सॉरी सर, ऑडिटचं काम होतं सर. काय झालं सर? म्हणजे काही नाही, एक जस्ट मला या ना प्लीज कम हिअर. एक जस्ट मला असं सहज बोलायचं होतं तुमची. हॅव अ सीट. ह्याच्यावर मग बी कम्फर्टेबल. तुमचं ऑफिस आहे, बी कम्फर्टेबल. मिस्टर राऊत. येस सर. पाणी हवंय तुम्हाला? पाणी हवंय? नको सर. बेटकर, पाणी देताना. पाणी नकोय. बेटकर, पाणी कशाला मला? ते सांगते ते घ्या ना आता. मिस्टर राऊत, हे बघा, लक्षात घ्या, जगात कुठलीच गोष्ट शाश्वत नसते. चहा घेणार तुम्ही? चहा शाश्वत आहे सर? नाही, वेगवेगळ्या गोष्टी आहेत दोन्ही. बेटकर, चहा सांगा. येस सर. नकोय सर चहा पण मला. हॅलो कॅन्टीन, 4-5 चहा. 4-5 बरं, ते हरकत नाही. चहा नको होता सर? हरकत नाही. तर मी काय म्हणत होतो की आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला धरून ठेवता येत नाही. आणि धरून ठेवलेली कुठलीही गोष्ट कधी ना कधी आपल्याला अचानक सोडावी लागते. सर, तुम्ही मला नोकरी सोडायला नाही सांगत ना सर? आय एम सॉरी सर. नोकरी मला राहू द्या सर. मी आज रात्रभर ऑडिट सगळं कम्प्लीट करतो. राऊत, शांत व्हा. बेटकरांना विचारा. शांत व्हा. तुम्हाला मी नोकरीवरनं काढत नाहीये. थँक्यू सर. पण बातमी तशी वाईटच आहे. राऊत, तुमचे काका गेले. मिस्टर राऊत, बेटकर बघताय काय? माउथ टू माउथ द्या. सर त्याची मिशी टोचेल मला. पाणी घेतो ना. मिस्टर राऊत, पाणी मारा. मिस्टर राऊत, आर यू ऑल राईट? मिस्टर राऊत, एक मिनिट थांबा. मिस्टर राऊत इकडे इथे बस. बेटकर त्यांना इथे आणा ना. खूपच बेटकर तिथे थांबा. आणा त्यांना. राऊत सावरा स्वतःला. राऊत, काकांसोबत 2 माणसं पाठवाल. राऊत सावरा स्वतःला. प्लीज सावरा स्वतः. सर तुम्ही खोटं बोलताय. मी नाही खोटं. सर काका नाही गेलं. सर काका नाही गेलं. थांबा. मला कळतंय तुमचं दुःख, मला कळतंय राऊत. पण शांत व्हा. मला तुमच्या भावाचा फोन आला होता. तुमचे काका गेलेले आहेत. सगळे तुमची वाट बघतायत. तुम्हाला निघावं लागेल. सर म्हणजे मला निघावं लागणार आहे. इंद्रिया कुत्री
एक मिनिट काय बेटकर ही काय रिॲक्शन आहे? सॉरी सर मी त्यांच्या घरातलं कोणीतरी वडीलधारं गेलंय आणि तुम्ही हेंद्र्या म्हणताय त्यांना. सॉरी सर ते सांत्वनाच्या वेळी मला योग्य शब्द आठवत नाहीत कारण माझा चेहरा हसरा आहे ना. चेहरा बघा ना त्यांच्याकडे. बघ रे. अरे बेटकर शांत. काका असं नाही जाऊ शकत. गेलेत ते. नाही पण नाही जाऊ शकत. अरे गेलेत ते. अरे पण नाही ना जाऊ शकत. अरे गेलेत ते. तू पाठवलेस ना. गेलेत ते. काय चाललंय बेटकर? काय चाललंय? हा सॉरी सर. आवाज काय चढवताय तुम्ही? सांत्वन करा ना त्यांचं. सर कुणीतरी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे सर. अरे पण उद्धट जास्त वाटताय तुम्ही. दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्यावर. सांत्वन करा त्यांचं. नाही सर जाऊ दे सर. ठीक आहे सर. सांत्वन बस. हे असं करतात सांत्वन. सॉरी सर ते कुणीतरी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे सर. ऐका सर. ऐका सर नाही सर मला निघाला हवं सर. येस राऊत येस. काय झालंय सर काकांनीच सगळं केलंय ना माझं. बरोबर म्हणजे काका माझ्यासाठी खूप मोठे होते सर. माझ्या काकांनी मला बाईक शिकवली, स्कूटर शिकवली, गाडी शिकवली, प्लेन मध्ये उडायला शिकवलं, बसमध्ये बसायला शिकवलं, ट्रेन मध्ये चढायला शिकवलं सर. काकांनी सगळं केलंय सर माझ्या. आय कॅन टोटली अंडरस्टँड. येस सर. काही मदत लागली तर मला कळवा. नक्की सर नक्कीच. नीट जा. माझा फोन पण मला फोन करा काही लागलं. येस सर. बाय सर. येस बाय. येस सर. राऊत त्रास होतोय का तुम्हाला काही? काही एवढंच मला म्हणायचं होतं की मी ऑफिसच्या फोनवर फोन केला तरी चालेल. मी रात्रभर ऑफिसमध्येच आहे. नाही सर काही केलं ना काकांनी म्हणून ते सतत आठवतं सर. सर ते डोळ्यासमोर येतं सर. नाही बरोबर आहे. लहानपणी जर पहिला दात पडलेला तो पण काकांनी तुळशीत जाऊन पुरलेला सर. काका चुकलेत जरा. दातासकट तुला पण पुरला पाहिजे होता. बेटकर सॉरी सर. काय बोलताय सर तुम्ही ऐकताय मागासपासून. आई वडिलांनी फक्त बनवलाय, काकाने घडवलंय याला. अरे मग चांगली गोष्ट आहे ना बेटकर. आणि ह्या काय रिॲक्शन्स आहेत तुमच्या मला कळत नाही. सर मी स्ट्रॉंग होते. सगळ्यांनी गळपटून चालणार नाही सर. अरे तुम्ही स्ट्रॉंग नाहीच वाटत आहात कुठेच. तुम्ही फक्त उद्धट वाटताय. सर मी जेन्युअनली प्रयत्न करतोय सर. हे प्रयत्न आहेत? हो सर. आमच्या घरात सगळेच उद्धट आहे. आमचा डीएनएच उद्धट आहे सर. हा उद्धटपणा आमच्या 5वीला पुजलाय सर. एक मिनिट. आता तुमच्या उद्धटपणाविषयी बोलायचं आहे का आपण? नाही सर. नाही काका गेलेत ना. माझे काका गेलेत सर. याचं राहू दे सर. याचं ऐकू नका. शांत व्हा. सावरा स्वतःला. तुम्ही थोरात सर. म्हणजे उद्या ऑडिट असून सुद्धा तुम्ही मला पाठवताय काकांच्या विधीला. थँक्यू सर. राऊत हे बघा ऑडिट वगैरे सगळं होत राहील. मी करेन. तुम्ही जा. नाही सर. मी समजू शकतो कारण माझे आई बाबा गेल्यानंतर सुद्धा मला मामानेच मोठं केलंय. आय नो काय वाटतं आपल्याला. यू गो. काय मला तुमच्या भावाचा फोन आला म्हणून मला कळलं तरी. प्रमोदचा. प्रमोद नाही सर. हे पम्या सर. प्रथमेश शिवलकर सर. त्याचा मला फोन आला त्याच्यामुळे मला कळलं की काका गेलेत. पण तुम्ही जा. तुम्ही येस सर. पण सर माझ्या ताकद असेल ना सर. म्हणजे माझ्या बळ राहील ना. म्हणजे असं मी काकांची बॉडी बघेन आणि राऊत असं करू नका राऊत. नाही शांत व्हा. सर निघतो सर मी. मला आता जायला. ऐका मला आता जरा भीती वाटायला लागली. काय ना तुम्हाला खूप मोठा धक्का बसलेला आहे राऊत. आय नो सर. एक काम करा. तुम्ही एकटे नका जाऊ. बेटकर ऑफिस तुम्ही सांभाळा. मी जातो. चला. अरे असं काय करताय राऊत शांत. राऊत धक्का बसलाय का राऊत? मी येतो तुमच्यासोबत. काळजी करू नका. मी आहे. नाही सर मी तर ओके आहे सर. मला नको आहे कोणाची गरजच नाहीये मला सर. तुम्ही नका येऊ सर. मी जाईन ना सर. माझा एकटा. नाही राऊत असं करू नका. मी येतो तुमच्यासोबत. शांत व्हा. मला कळलेलं आहे तुम्हाला धक्का बसलाय. अंगात बळ नाही तुमच्या. त्राण निघतोय सगळा. नाही आय एम फिट अँड फाईन. नाही मी येतोय. मी बॅग तयार करतो माझी. नको ना सर. सर तोपर्यंत तुम्ही तुमची बॅग भरा. अहो नाही सर उद्या मीटिंग पण आहेत ना सर आपल्या. आज पण मीटिंग आहेत. हॅलो पिंकी आज 5 मीटिंग आहेत ना सरांच्या. हॅलो मिस रोजी. मी करतो तुम्हाला नंतर फोन. अच्छा रोजी नाव आहे सर. जाऊ द्या ना सर. सर जाऊ द्या ना सर. कशाला तुम्ही येताय माझ्या बरोबर? 1 मिनिट. काय बेटकर? मी जातो ना यांच्यासोबत. नाही तिथे कुणीतरी व्यवस्थित माणूस जायला हवा. सर व्यवस्थित म्हणजे इन काढतो परत इन करतो आणि मग जातो. बेटकर व्यवस्थित म्हणजे टापटीप नीटनेटका नव्हे. व्यवस्थित म्हणजे चालायला बोलायला वागायला चांगला माणूस हवा. ते महत्वाचं नाहीये ना सर. एक्झॅक्टली ते महत्वाचं नाही. इथेच थांबा. नाही मी तुमच्या सोबत येतोय. नको ना मी सर. तुमच्या सोबत येतोय. 2 मेल बाकी आहेत फक्त. ते मी रिवर्ट करतो. बेटकर यांना बाहेर घेऊन जा. बॅग तयार करा. राऊत नाही प्लीज नाही. बघा कसं विम्सिकल वागताय तुम्ही. किती धक्का बसलाय. मी आलो. बसा. मी आलो. बसा. तुझ्यामुळे झालंय सगळं.
तुझ्यामुळे झालाय. माझ्यामुळे मग काय शातीर लोंबडी झाली ना शिकार. गप्प बस जरा. शातीर लोंबडी झाली ना शिकाय. कशाला करायला पाहिजे होतं तुला काका करून कोणी सांगितलं? गप्प बस. हॅलो पाम्या. हॅलो. अरे भाई कुठे आहे तू? इथे झोल झालाय सगळा. काय झालं? अरे काय नाही यार, ते काका गेल्याच्या दुःखात थोडासा मी काय अभिनय केला तर सर माझ्या बरोबर यायला निघालेत आता काकांना भेटायला. तू थोडासा केला असशील, जास्त केला असशील तू. नाही यार, तुला ना सवय. तुला सांगितली वेगळी कॅरेक्टर कर, तू जगा वेगळी करायला लागलाय. तसं नाहीये यार पम्या. यार ते विनोद करणं सोड भाई, तू त्या सरांना कन्व्हिन्स कर कसं तरी. ठेव ठेव, चल आता करतो काहीतरी. हा कर. हॅलो. हॅलो सर, मुन्नाचा सक्का चुलत भाऊ बोलतोय. अरे सर्किट पुन्हा रॉंग नंबर. सर, मुन्नाचा सक्का चुलत भाऊ प्रथमेश शिवलकर बोलतोय सर. बोला 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 बोला. सॉरी सर, ते मगाशी काका गेले सांगितलं होतं ना सर. हा राईट तुम्ही फोन केला होता. सॉरी मी येतोच आहे. नाही सर, काका आले. त्याचे काका माझे बाबा आले सर. आले काय? बँकॉकला गेली होती की काय? नाही सर, म्हणजे ते काय झालं, त्यांची बॉडी आम्ही तिरडीवर ठेवायला गेलो ना, तर तिरडीच्या बाजूला अगरबत्त्या लावलेल्या, तर त्याच्यातला धूर त्यांच्या नाकात गेला आणि काका आले. एक मिनिट, धूर नाकात गेला आणि काका आले म्हणजे? ऍक्च्युली काय झालं, तो धूर म्हणजे कार्बन डायऑक्साईड असतो ना, तो नाकातून फुफ्फुसात गेला. फुफ्फुसाला माहित नव्हतं काकांची बॉडी झाली आहे, त्यामुळे फुफ्फुस रिॲक्ट झालं, त्यामुळे नाक रिॲक्ट झालं, त्यांना शिंक आली, शिंकेच्या धक्क्याने त्यांचं हृदय चालू झालं, हृदय रिॲक्ट झालं, नाक रिॲक्ट झालं, काका रिॲक्ट झाले, अख्खी गल्ली रिॲक्ट झाली, काका आले. एवढं सगळं घडलं दरम्यान? बघा तुम्ही पण रिॲक्ट झालात सर. नाही म्हणजे हा, आणि सर आता कसं सगळी परिस्थिती आटोक्यात आली आहे, म्हणजे तुम्हाला आता वाटत असेल की अशा परिस्थितीत आपण धावपळ केली पाहिजे, मुन्ना बरोबर आलं पाहिजे, तर तुम्ही धावपळ करू नका सर. म्हणजे सर, हे जे काय मिरॅकल झालंय ना, म्हणजे डॉक्टर पण बोलले की असं क्वचितच होतं सर, तर फक्त तुम्ही मुन्नाला पाठवा, कारण मिरॅकल झालंय ना सर. बरोबर. नाही करेक्ट आहात तुम्ही. हां, मग सर तुम्ही पाठवताय ना त्याला? येस मी पाठवतो. डोंट वरी. ओके, थँक्यू सर. येस थँक्यू. मिस्टर राऊत, अभिनंदन, काका परत आले. काका जिवंत झाले. काका जिवंत झाले? हो, मला आत्ता फोन आला होता तुमच्या चुलत भावाचा. काका जिवंत झाले. पाम्याने उठवला वाटतं. काका आले. मलाही विश्वास नाही बसला. ते म्हणाले काहीतरी उदबत्ती ठेवली होती बाजूला, त्याचा मला नाही ऐकायचं. मग काका आले. मी जातो सर. थँक्यू सर. राऊत मी पण येतो. चला. नाही कशाला सर, काका आले ना, आता नका येऊ सर. आता मी फिट अँड फाईन आहे सर. अरे असं कसं नका येऊ? काका आले ना. बरोबर आहे, पण आता आलेले काका बघायला नको? अरे किती मिरॅकल आहे हे, किती मोठं. मग खास नाहीयेत ते दिसायला. काकांना बघण्यात रस नाहीच आहे मला हे मिरॅकल पाहायचंय. मला हा माणूस पाहायचा आहे जो असं कार्बन डायऑक्साईड आत घेतो आणि मग त्याच्या फुफ्फुसाला कळतं की अरे कार्बन डायऑक्साईड आत आले, आणि मग तो काहीतरी एक रिॲक्ट होतो, आणि मग ऑक्सिजनच्या शोधात बाहेर पडतो, आणि मग शिंक येते, आणि मग हृदय सुरू होतं, आणि मग तो जिवंत होतो. मला हा माणूस पाहायचा आहे. फोटो पाठवतो मी सर तुम्हाला. पण तसं बघायला गेलं तर हा मिरॅकल छोटाच. हा सर, काय बघायचं? मला याच्यापेक्षा मोठा मिरॅकल बघायचा आहे. बघूया नंतर. मला असे 2 सख्खे चुलत भाऊ बघायचे ज्याचं एकाचं नाव शिवलकर आणि एकाचं राऊत आहे. मुन्नाचा सख्खा चुलत भाऊ, मुन्ना म्हणजे कोण तर ओंकार राऊत, त्याचा सख्खा चुलत भाऊ प्रथमेश शिवलकर. काय साला मिरॅकल आहे. काय राम छोटे सरकार. पम्याने माती खाल्ली सर. पम्याने माती खाल्ली. मी पण थोडा चिखल केला सर. आणि तुम्हाला वाटलं मी त्या दलदलीत फसीन? नाही सर, सॉरी सर. जरा मूर्ख. लाज नाही वाटत? नाही सर, लाज नाही वाटत? अक्कल शून्य माणसा. हे असं तुम्ही वर्षभर ऑफिसमधनं लवकर निघण्यासाठी काहीतरी खोटी नाटी कारणं सांगता, आणि ऑफिसमधनं निघता आणि वर्षाखेरीस पगार वाढ मागता. सॉरी. लाज नाही वाटत? सॉरी सर, चुकून झालं सर. हा बघा, अभिनय बघा, कामाचा अभिनय बघा. अरे तुमची पगारवाढ काय, तुम्हाला ना साधा दुपारचा चहा नाही दिला पाहिजे. सर, त्याचा चहा कट करा ना, माझा कशाला करताय? तुमचाही कट केला पाहिजे. वारे वा, नाटकं करताय. युजलेस. सॉरी ना सर. सॉरी म्हणताय, काम करा. ती घेऊन जात आहे. इथे बसून करणार आहात काम? व्हिडिओ गेम खेळताय सई तामणकर बरोबर? नाही सर, मी युजलेस. हॅलो श्रमेश. हां. अरे प्रसाद बोलतो. हा दादा, बोल ना. अरे एक वाईट बातमी आहे रे. काय रे, काय आलं? तुझे काका गेले. काय? कधी?
तू लगेच नाही की इथे आम्ही थांबलोय अंत्यविधीसाठी. हो हो मी लगेच निघतो. सर काय सर मला गावावरनं फोन आला, माझे काका वारले. अरे निर्लज्जानो, किमान कारण तरी वेगळी द्या रे. नाही खरंच वारले. मी वाटल्यास तुम्हाला व्हिडिओ कॉल करून देतो बॉडीला. तुम्ही करा तुमच्या बॉडीला व्हिडिओ कॉल आणि बोलत बसा. मला ऑडिट बाकी आहे ते करा पहिले. मला जावं लागेल. अजिबात जायचं नाही. आता या वर्षीचं ऑडिट झालं तर पुढच्या वर्षीचं ऑडिट करत बसा, पण ऑफिस मध्ये बसा. युज जा बाहेर. या सर चाल बाहेर निघा. तुझ्यामुळे सुट्टी देत नाहीत मला. माझे खरे काका वारले. सांत्वन सांत्वन. वा 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 वा, एकदम जगावेगळी कॉमेडी. मजा आली. सोनाली ताई काय म्हणशील? खूप मजा आली. तुम्ही तिघं तर खूप आवडलात, पण एक आकाशवाणीच्या रूपात जो प्रथमेश बोलत होता बाहेरनं, त्यांनी धमाल आणली. तो एकतर पहिल्या वाक्यानंतरच जो रडला, काका गेले ते त्याला आठवलं ना, बातमी दिली आहे, अचानक रडू फुटलं त्याला. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही इम्प्रोव्हायझेशन केलं होतं, कसे काय ते जिवंत झाले याबद्दल, ते कमाल होतं. खूप मजा आणलीत तुम्ही तिघांनी. आणि स्ट्रॉंग जे काही राहिलायस तू श्रमेश पूर्ण स्किटमध्ये, कारण या दोघांचं चाललं होतं, बरंच देवाणघेवाण चालू होती आणि तू स्ट्रॉंग राहिला. त्यामुळे खूप मजा आली. खूप मस्त केलं, खूप हसलो आम्ही. थँक्यू. आणि मंडळी याचबरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे उद्याच्या भागात. आणि उद्या देखील आपल्या सोबत असणार आहे बॉईज 4 या सिनेमाची टीम. त्यामुळे बघायला विसरू नका. उद्याचा भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.